नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आणि बरोबरीने संवेदनशील असलेला विषय म्हणजे बांधकाम. जेव्हा बांधकाम असं आपण म्हणतो तेव्हा ते बांधकाम सुरक्षित, शाश्वत असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. असं म्हणताना केवळ संरचना उभारणं इथपर्यंतच हा मुद्दा मर्यादित नाही, तर या बरोबरीने परिसरामधला भूगोल, पर्यावरण, हवामान आणि मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून घेण्यात येणारी सुरक्षितता हा महत्त्वाचे मुद्दे येतात. या मुद्द्यांचा विचार करताना जेव्हा बांधकाम असं आपण म्हणतो तेव्हा अनेकविध बाबी इथं दडलेल्या आहेत. तांत्रिक बाबी जसं आपण लक्षामध्ये घेतो त्याचबरोबरीने व्यावहारिक बाबी या सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात. या सगळ्या बाबतीत बोलूया आजच्या हॅलो सह्याद्रीमध्ये. आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा विषय आहे बांधकाम क्षेत्रातली आव्हानं. या दृष्टिकोनातून आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत महेश परदेशी. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. थँक्यू व्हेरी मच. सरांविषयी सांगायचं तर सर उपविभागीय अधिकारी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग जुन्नर आंबेगाव इथून आलेले आहेत. आदिवासी बहुल क्षेत्रात शैक्षणिक इमारती, वैद्यकीय इमारती, आश्रमशाळा, वसतिगृह, रस्ता रुंदीकरण, देवस्थान परिसरातली बांधकामं तसंच मुळा नदीवर पूल बांधणी या कामाचा त्यांचा अनुभव आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत त्यांनी काम केलेलं आहे. आंबेगाव तालुक्यामधल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात इमारत बांधकाम हे जे काम त्यांनी केलेलं आहे त्याचं विशेष नावाजण्यात आलेलं आहे. आज त्यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत ते म्हणजे बांधकाम क्षेत्रातल्या आव्हानांविषयी. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. जेव्हा सुरक्षित बांधकाम, दर्जेदार बांधकाम असं आपण म्हणतो तेव्हा ठिकाणाप्रमाणे बांधकामाची पद्धत जी आहे ती बदलत असते. हो. जेव्हा आदिवासी बहुल भागामध्ये बांधकाम आहे असं आपण म्हणतो तेव्हा तिथलं बांधकाम हे इतर बांधकामांपेक्षा कशा प्रकारे वेगळं असतं? आदिवासी भागात म्हणजे कसं असतं, आदिवासी भागात पाऊस जास्त असतो. सर्वात महत्त्वाचं तिथं पाऊस जास्त असतो त्या भागामध्ये. आणि आदिवासी भाग शक्यतो सगळा डोंगराळ भाग आहे. डोंगराळ भाग असल्यामुळं तिथं जे आहे आश्रमशाळा बांधकाम करताना किंवा कुठलीही इमारत बांधकाम करताना आजूबाजूच्या भौगोलिक परिसराचा विचार करून तिथं आश्रमशाळेमध्ये आजूबाजूच्या 10-12 गावातील मुलं शिक्षणासाठी येतात. सदरची मुलांना निवासासाठी सुद्धा तिथं व्यवस्था असते. त्यासाठी आदिवासी विकास विभाग वेगवेगळा निधी देत असतो, त्यांना अनुदान देत असतं. त्या अनुदानातून त्यांचा खर्च भागवला जातो आणि त्याच्यामुळं त्यांना आदिवासी शाळांमध्ये ॲडमिशन मिळतात आणि हे सर्व त्यांना मोफत असतं, मुलांसाठी मोफत असतं. बाकी म्हणजे सगळं शासन विचलतं त्याच्यामध्ये. आदिवासी विकास मंत्री त्याच्यामध्ये असतात, त्यांच्या ह्याच्यातून प्रकल्पातून हे होतं, हे केलं जातं. त्यानंतर जे आहे आदिवासी शाळांचं जे आहे बांधकाम करताना मुळात डोंगराळ भागात असल्यामुळं त्याचा विचार करून त्याप्रमाणे त्याचं RCC स्ट्रक्चर तयार करून त्या हिशोबाने आपण त्याचं बांधकाम करत असतो. बांधकाम करताना 1ली ते 4थी, नंतर 1ली ते 5वी, त्यानंतर 6वी ते 10वी, नंतर 11वी 12वी सुद्धा काही शाळांमध्ये सुरू झालेले आहेत. आता आमच्या इथं आंबेगावमध्ये ते ह्याचे जे आहे आधी इंग्लिश मिडियम स्कूलसुद्धा सुरू झालेली आहे. ती आंबेगावच्या गावामध्ये आहे, आंबेगाव गावामध्ये आहे. त्याच्यात कसं आहे, बाहेरगावचे जे मुलं आहेत त्यांना इंग्लिश मिडियममधून शिकणं खूप गरजेचं आहे. कारण आता सध्याचा जो हे पाहिलं तर त्याच्यामध्ये इंग्लिश मिडियमचं त्यांना नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं इथं सहकार मंत्र्यांनी आदिवासी विभागामार्फत इंग्लिश मिडियमची शाळा आंबेगाव तालुक्यामध्ये प्रथमतः सुरू केली. तिथं 12वीपर्यंतचे सगळे विद्यार्थी वगैरे असतात. ते विथ रेसिडेन्स आहे. सर्व तिथं फूड वगैरे सर्व तिथं जागेवर भेटलं जातं. जेव्हा आपण सर बांधकामाचा विचार करतो तेव्हा हे आदिवासी बहुल भागातली बांधकामं जी असतात ती 12माही वापराची असतात का? हो, 12माही वापराचे असतात. सर्व बांधकामं जी आहे 12माही वापराचे असतात. जसं पावसा पाण्याचा तुम्ही उल्लेख केलात किंवा डोंगराळ प्रदेश आहे, हो, मग त्या पावसामध्ये हे रस्ते वाहून गेले किंवा राहतात, कशा पद्धतीचा तिथला वापर केला जातो? नाही, रस्त्याच्या बाबतीत जर म्हणलं तर ते डोंगराळ भागातले जे रस्ते असतात त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच काळजी घ्यावी लागते. कारण त्याच्यामध्ये
खडीकरणाचा भाग असतो किंवा सुरुवातीला जे माती काम करावं लागतं, स्ट्रक्चर करावं लागतं, त्यानंतर RCC हे जे असतं, त्यानंतर WBMचा लेअर केला जातो, त्यानंतर जे आहे पाण्याच्यासाठी गटर केली जाते बाजूनी. गटर केल्यानंतर गटर इथनं पाणी वगैरे वाहून जातं. नंतर जिथे इथं पाण्याचा साठा जास्त असतो त्या ठिकाणी पाईप मोऱ्यांचं बांधकाम केलं जातं. पाईप मोऱ्यांचं बांधकाम केल्यानंतर तिथं डांबरीकरणाचं काम केलं जातं किंवा जिथं खूपच जास्त पाऊस आहे अशा ठिकाणी आपण काँक्रिटीकरणाचा सुद्धा वापर करतो. म्हणजे रस्ते काँक्रीट केले तर त्याला, कारण डांबराचं आणि पावसाचं पाण्याचं वाकडं असतं, कारण पाणी जर डांबरामध्ये मुरलं तर तिथं खड्डे पडू शकतात. म्हणून आपण काय करतो, जिथं अति पाऊस असतो अशा भागात आपण काँक्रिटीकरणाचा वापर केला जातो. कार्यक्रमातला फोन आहे. प्रभाकर शिंदे आपल्याशी बोलतायत कोल्हापूरहून. नमस्कार. हा मॅडम, सोलापूरनं प्रभाकर शिंदे बोलतोय. बोला. आम्ही राहतो सोलापूर जिल्ह्यात. त्याचं उन्हाळ्यात टेम्परेचर असतं 43-44. त्या संदर्भात घराची हाईट किती असावी, दिशा कशी असावी या संदर्भात काय हा बोला. प्रश्न पुन्हा विचारा मोठ्यांना. सोलापूर जिल्ह्यात 43-44 टेम्परेचर असतं. हा, बरं. त्या संदर्भात कसं आहे माहिती आहे का, त्या घराची दिशा कशी असावी, त्या घराची हाईट किती असावी. बरं, धन्यवाद. तुम्ही त्यांना काही सांगू इच्छिता? हो, तुमच्याकडं उन्हाळा जास्त असतो. उन्हाळा जास्त असल्यामुळे तुमच्या घराची जी उंची आहे साधारणतः 11 ते 12 फूट असणं गरजेचं आहे. कारण 11 ते 12 फूटमध्ये तुमची खिडक्या आणि दरवाज्यांची साईज व्यवस्थित बसली जाते आणि क्रॉस व्हेंटिलेशन होऊन तुम्हाला तिथं गारवा तयार होऊ शकतो, असं असतं ते. जेव्हा जर रोजगार हमी योजनेअंतर्गत कामं केली जातात तेव्हा ती कामं आणि इतर कामं याच्यामध्ये काही महत्त्वाचा फरक असतो का? रोजगार हमीमध्ये जी कामं केली जातात ना मॅडम, ती बेसिक स्ट्रक्चर असतात. हा हा. हो, म्हणजे तिथं रस्ताच उपलब्ध नसतो आणि गावातील जे मजूर असतात त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं, ह्याच्यासाठी रोजगार हमी योजना ते मुख्य शासनाने तयार उद्दिष्ट केली. असतं त्याचं. नक्कीच. मग त्याच्यामुळं काय होतं, तिथं गावाजवळचे जे अनटॅकल्ड रस्ते, जिथं काहीच केलेलं नाही, अशा रस्त्यांचं प्रथमतः मातीकाम करणं गरजेचं असतं. मग आपण मजुरांमार्फत तिथं मातीकाम करून घेतो, गटर काढून घेतो. त्यानंतर त्याला व्यवस्थित पाणी मारून दबाई केल्यानंतर त्याला आपण नंतर त्याच्यावर खडीकरण केलं जातं. म्हणजे रोजगार हमीमधनं बेसिक स्ट्रक्चर तयार केले जातात. त्यानंतर त्याच्यावर जे आहे त्याच्यावर नंतर डांबरीकरण वगैरे शासनाच्या निधीतून मंजूर होतं, असं असतं. मग या पद्धतीने विचार करताना इतर कामांमध्ये वेगळेपण काय असतं? इतर कामं म्हणजे रोजगार हमीच्या व्यतिरिक्त जेव्हा कामे केली जातात हा. त्यामध्ये काय फरक पडतो सर? नाही, रोजगार हमीमध्ये जी कामं असतात ती मजुरांमार्फत केली जातात आणि इतर जी कामं आहे ती मशिनरी मार्फत केली जातात. हे जर डांबरीकरण असेल किंवा हे असेल त्याच्यासाठी आपण मशिनरी वापरतो आणि रोजगार हमीमध्ये मजुरांकडनं काम केली जातात, असं असतं. मग या बाबतीमध्ये काही दर्जामध्ये फरक जाणवतो? नाही, बेसिक स्ट्रक्चर असतं ना. हे कसं असतं, रस्त्याचं बेसिक स्ट्रक्चर असतं. बेसिक स्ट्रक्चर झाल्यानंतर त्याला 3-4 वर्षानंतर शासन जेव्हा निधी मंजूर करतो त्यावेळेस त्याचं डांबरीकरणामध्ये त्या रस्त्याचा वापर केला जातो. ते बेसिक स्ट्रक्चरमध्ये कसं असतं, तुमचं फक्त खडीकरण तिथं मंजूर झालेलं असतं. खडीकरण झाल्यानंतर 2-3 वर्ष उन्हाळा पावसाळा झाल्यानंतर त्याच्यावर डांबरीकरण जेव्हा शासन मंजूर करेल तेव्हा मग पुन्हा एक खडीकरणाचं लेअर देऊन त्याच्यावर MPM कार्पेट करून डांबरीकरण पूर्ण केलं जातं. अच्छा, रोजगार हमी योजनेमधली कामं मग ही शाश्वत असतात असं म्हणता येतात का? हो, शाश्वत असतात ते कामे. ओके. हो, रोजगार हमी योजनेमधली कामं शाश्वत असतात, त्याला बरं. काय अडचण. हो, आपण आदिवासी बाहुल भागाविषयी जसं बोलतो तसा आश्रमशाळा हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो. हो, आश्रमशाळांची बांधणी किंवा त्या संदर्भातली सुद्धा आपण कामं केलेली आहेत. हो. यामध्ये काय जाणवलं वेगळेपण? आश्रमशाळेचं कसं असतं, आश्रमशाळा ज्या आहेत साधारणतः आदिवासी भागामध्ये 10 ते 12 गावांच्या मुलांसाठी आश्रमशाळा ही बांधली जाते. आश्रमशाळा बांधताना ते तिथल्या डोंगराळ भागाचं आणि अतिपावसाचा विचार करून त्या हिशोबाने ती बांधली जाते. त्याचं डिझाईन वेगळं केलं जातं. त्यानंतर त्याच्यासाठी जे मुलांना वर्गखोल्या, त्यानंतर त्यांचं राहायची व्यवस्था, काही ठिकाणी शाळेमध्येच व्यवस्था केली जाते, काही ठिकाणी वसतिगृह बांधले जातात. त्यांच्यासाठी वसतिगृहसुद्धा बांधले जातात मुलांसाठी. तर मुलांना ते वसतिगृहामध्ये राहायची व्यवस्था केली जाते आणि शाळामध्ये कसं आहे, त्यांना लायब्ररी, नंतर त्यांचं लायब्ररीसाठी व्यवस्था केली जाते. नंतर मुलांना
दुपारच्या सुट्टीमध्ये जेवणाची व्यवस्था केलेली असते. तिथं शाळेमध्ये जेवण केलं जातं. तिथल्या इथं त्यांना जेवणाची वगैरे व्यवस्था पूर्ण केली जाते असं असतं. मग त्या दृष्टिकोनात बांधणीमध्ये काही फरक पडतो सर? नाही, बांधणीमध्ये काय फरक नाही पडत, कारण त्यांचं जे किचन वेगळंच असतं. बरं, त्याच्या शाळेमध्ये किचन असतं, किचन वेगळं असतं. त्या किचनमधून त्यांना सप्लाय होतो जसं जेवणाचं. तुम्ही आता सांगितलं तिथे जेवणाची व्यवस्था असते, मग त्या दृष्टिकोनातून त्यांना हॉल किंवा त्यासाठी जे आवश्यक आहे त्या गोष्टी पुरवणं आवश्यक ते असतं. वसतिगृहामध्ये हॉल केलेले असतात ना जेवणासाठी. बरं, वसतिगृहामध्ये जे आहे ना, किचन असतं, डायनिंग हॉल असतो, त्यानंतर त्यांचे बाकी जे रूम्स आहे, रूम्सची सगळी व्यवस्था असते. त्यानंतर त्यांना एंटरटेनमेंटसाठी तिथं एक वेगळा हॉल केलेला असतो. त्या हॉलमध्ये त्यांना टी व्हीची व्यवस्था असते. नंतर तिथं इंटरनेट कनेक्शनसुद्धा जिथं त्यांना आवश्यक असं आहे. सुविधा हा भाग वेगळा, हो. पण बांधकामाच्या दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा काय वेगळे करावं लागतं? वेगळं तसं इमारतीच्या बाबतीत जे आहे त्याचं आरसी स्ट्रक्चर जरा वेगळं असतं. आरसी डिझाईन आपल्याला ते यांच्याकडून केलं जातं. आरसी डिझाईन झाल्यानंतर त्या दृष्टिकोनातून बांधकाम करता येतं असं. नक्कीच. आणखीन बोलूया, छोटीशी विश्रांती घेतोय, लगेच परत येतोय हॅलो सह्याद्रीमध्ये. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलत आहोत ते म्हणजे बांधकाम क्षेत्रातल्या आव्हानांविषयी. सर, आदिवासी बहुल भागाविषयी आपण बोलणं झालं, आश्रमशाळांविषयी आपण बोललो. बरोबर. मुद्दा काय येतो की इमारत कोणतीही असू दे, त्यातली अग्निसुरक्षा मानकं जी आहेत ती फार महत्वाची ठरतात. बरोबर. जेव्हा अग्निसुरक्षा मानकं म्हणतो तेव्हा मानवी जीवनाची सुरक्षितता हे येतच, त्या बरोबरीने तिथे असलेली साधन सामुग्री ही सुद्धा तितकीच महत्वाची असते. मुळात कुठलाही मानवी जीव जेवढा मोलाचा तेवढाच त्या संस्थेसाठी असलेली साधन सामुग्री तीही तितकीच महत्वाची असते. या सुरक्षिततेचा विचार करताना अग्निसुरक्षा मानकं ही कशा पद्धतीने बांधणीमध्ये विचाराधीन केली जातात त्याबद्दल. हो सर, बोला. अग्निसुरक्षा याच्यामध्ये कसं असतं, अग्निसुरक्षा ही शासनाचं एक वेगळं विभाग आहे. त्या विभागामार्फत त्याच्यामध्ये सुरक्षा ज्या आहेत इमारतीच्या आम्हाला त्यांना ड्रॉइंग द्यावे लागतात. ते ड्रॉइंग दिल्यानंतर तिथं काय काय आवश्यकता आहे त्याप्रमाणे त्यांच्याकडनं प्लॅनिंग केलं जातं आणि त्या प्लॅनिंगनुसार आम्हाला इम्प्लिमेंटेशन करावं लागतं. अच्छा, आणि त्याच्यासाठी शासन वेगळा निधी देतो. शासन काय करतं, त्यासाठी वेगळा निधी देतो. म्हणजे इमारतीच्या खर्चामध्ये त्याचा समावेश नसतो, त्यासाठी शासन वेगळा निधी देतो. त्याच्यामध्ये कसं असतं, कुठल्याही ह्याच्यामध्ये इमारतीचा हे इमारत म्हणजे शाळेची आहे, हॉस्टेल जे आहे, आरोग्य केंद्राचे आहे किंवा मग आपले ऑफिसेस आहेत, या दृष्टीने विचार करून त्याच्या हिशोबाने काही ठिकाणी स्प्रिंकलर दिले जातात. काही ठिकाणी आपण पाहतो किंवा ह्याच्या बकेट लावलेल्या असतात, वाळूने भरलेल्या बकेट लावलेल्या असतात. त्यानंतर तिथं ते हे स्प्रे मारायसाठी हे पण केलेलं असतं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा असतात. ते काय करतात, इमारतीचा वापर आणि तिथं येणारे माणसं किती येणार, काय येणार, त्या हिशोबाने तिथले स्टेअरकेससुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्टेअरकेस करावे लागतात. जर आग लागली तर ते इमारतीतून लवकर बाहेर पडायसाठी अग्निसुरक्षेसाठी आपल्याला एक वेगळी स्टेअरकेस ठेवावी लागते. त्यानंतर त्याचं कसं असतं किंवा समजा आग लागली तर तिथल्या तिथं विझवायसाठी आपल्याला खाली अंडरग्राऊंड वॉटर टँक केला जातो. त्या टँकमधनं सगळी इमारतीसाठी पाईपलाईन केली जाते. आपण याविषयी बोलूया. आपण एक फोन खोळामलाय, तो चटकन घेऊया. ओके. आपल्याशी बोलतायत पुंडलिक साळवे सोलापूरहून. नमस्कार, प्रश्न विचारा. नमस्कार. बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार पुंडलिकजी, सलग प्रश्न विचारा. मॅडम, मग असं विचारायचं मला की एक्झॅक्टली आपण प्रश्न असा आहे की आपण बांधकाम करताना लोखंडाचा यूज करतो, तर त्याला कोटिंग असणं अतिशय गरजेचं आहे ना? बरं, धन्यवाद. नाही, कसं असतं, लोखंड ज्यावेळेस तुम्ही वापरता तर ते कंपनीमधनंच त्याचं कोटिंग करून आलेलं असतं. कोटिंग कुठं करावं लागतं किंवा जिथं समुद्राच्या ठिकाणी जर तुम्हाला बांधकाम करायचं असेल तिथं खारट पाणी असतं. खारट पाणी असल्यामुळं तिथं वेगळं कोटिंग करावं लागतं. जनरली तुमच्या भागामध्ये जे आहे सोलापूर भागामध्ये पाणी आपलं विहिरीचं पाणी असतं, आपलं साधं पाणी असतं, त्यामुळे तिथं कोटिंगची आवश्यकता पडत नाही. मुंबईकडे जे खारं वातावरण असतं, मुंबईकडे खारं वातावरण असतं, तुम्हाला समुद्रामध्ये काम करावं लागतं किंवा बाहेर जरी बांधकाम करायचं झालं त्यासाठी खारट दमट वातावरण असल्यामुळं तिथं कोटिंग करण्याची आवश्यकता पडते.
बाकीच्या ठिकाणी कोटिंगची आवश्यकता पडत नाही. बरं, आपण म्हणत होतो ते म्हणजे अग्निसुरक्षा मानकांविषयी हो तुम्ही सांगत होता त्याबद्दल की टँक उभा करण्यात येतो. हो, त्याचं कसं असतं, इमारतीच्या बाहेर अंडरग्राऊंड वॉटर टँक केला जातो. त्या वॉटर टँकमधनं सगळी पाण्याची व्यवस्था आणि पूर्ण इमारतीला जे यांनी डिपार्टमेंटने दिलेली जी मानकं असतात त्या मानकाप्रमाणे सगळं पाईपलाईन वगैरे करून त्याच्या तिथून समजा आग लागली तर ॲटोमॅटिक स्प्रिंकलर चालू होऊ शकतात, अशी तिथे प्रोव्हिजन केलेली असते. किंवा जिथं समजा एखाद्या रूममध्ये आग लागली तर त्या भागातले स्प्रिंकलर चालू होतात. त्यासाठी सेपरेट प्रत्येक रूम वाईज त्याचं नियोजन केलेलं असतं. रेफ्युजी एरिया ही सुद्धा एक संकल्पना आहे की जी बहुमजली इमारतींमध्ये किंवा जिथं शाळा किंवा अशा पद्धती आहे तिथे वापरलेली, त्याबद्दल सर थोडंसं त्याची बांधणी. बहुउद्देशीय इमारतीची रेफ्युजी एरिया जो असतो अच्छा अग्निशमनाच्या दृष्टिकोनातून तो बांधणंही आवश्यक आहे नाही का? हो आहे ना. कसं आहे, आता आपल्याकडं 20-20, 25-25 मधली इमारती असतात. जनरली 7 फ्लोअर झाल्यानंतर एक रेफ्युजी एरिया आपण प्रोव्हाइड केलेला असतो. प्रत्येक 7 फ्लोअरनंतर एक रेफ्युजी एरिया आणि इमारतीच्या अराउंड सगळ्या भागामध्ये तो केलेला असतो. त्याच्यामुळे काय होतं, समजा कुठं जर आग लागली तर त्या लोकांनी तातडीने त्या भागामध्ये येऊन तिथून म्हणजे त्यांना ह्याच्यामार्फत अग्निशामक विभागामार्फत बाहेर काढलं जातं. तशी व्यवस्था त्यांनी तिथं केलेली असते. त्यासाठी रेफ्युजी एरिया टाकणं गरजेचं असतं बहुमजली इमारतीमध्ये. आणि जेव्हा शाळा आणि इतर इमारतींचा आपण विचार करतो त्या बाबतीमध्ये कसा ह्याचा विचार करता सर? शाळा कशी जनरली 3 ते 4 मजल्याची शाळा असते, त्याच्यावर शाळा नसते कुठेही. म्हणजे ग्रामीण भागामध्ये आहे ना मॅक्झिमम 3 ते 4 मजल्याची शाळा असतात. बरं, 10वी 12वीच्या असेल तर. जनरली जर 7वी पर्यंत असेल तर 2च मजल्याची शाळा. त्यासाठी तिथं रेफ्युजी एरियाची गरज नाही पडत. बरं. आपण बोलत होतो ते म्हणजे बहुमजली इमारतींविषयी. हो. जेव्हा बहुमजली इमारतींचा विषय येतो तेव्हा पिण्याचं पाणी म्हणजे वापरायोग्य पाणी आणि सांडपाणी नियोजन हे 2 महत्वाचे मुद्दे येतात. हो. त्याबद्दल सर? आता पिण्याचं पाणी जे आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जी आहे महानगरपालिकेमार्फत केलेली असते. त्यासाठी त्यांचं कनेक्शन घेऊन प्रत्येक याच्या ज्या इमारतीमध्ये बांधकाम करताना त्याच्यासाठी आपण ते प्रत्येक फ्लोअर वाईज त्याचं पाण्याचं नियोजन केलेलं असतं. आणि वरती सर्वात टॉप फ्लोअरला RCC वॉटर टँक आपण केलेले असतात. त्या RCC वॉटर आणि खाली ग्राउंड स्टोरेज टँक असतो. म्हणजे महानगरपालिकेचं पाणी आलं की ग्राउंड स्टोरेज टँकमध्ये जातं, तिथून ते मोटरनी टॉप फ्लोअरला जातं, तिथून सर्व घरांना डिस्ट्रीब्यूट होतं. ते बोलूया याविषयी. एक फोन घेते. रमेश ओगरे आपल्याशी बोलतायत पालघरहून. नमस्कार. नमस्कार. बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की घर बांधल्यानंतर काही वर्षांनी स्लॅब लिकेज होतो. त्याचं म्हणजे नेमकं काय कारण असेल आणि काय विशेष काळजी घ्यायला पाहिजे घर बांधताना, स्लॅब टाकताना? धन्यवाद. कसं आहे, तुम्ही जेव्हा घर बांधता त्यावेळेस तुम्ही स्लॅब केल्यानंतर त्याचं वॉटरप्रूफिंग ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं असतं. कारण स्लॅबवर आपण जे आहे ब्रिक बॅट कोबा असतो का, आता तर बऱ्याच टेक्निक नवीन आलेले आहे किंवा त्याच्यामध्ये केमिकल प्लेस्टिंग जरी केलं तरी तुमचं लिकेज थांबू शकतं. कारण बांधकाम करताना तुम्हाला ब्रिक बॅट कोबा आणि त्याच्यावर केमिकल वॉटरप्रूफिंग करून तुमचं लिकेज थांबू शकतं. सर आपण सांगत होतो ते म्हणजे पाणी नियोजन याविषयी. हो. सांडपाणी आणि पिण्याचं पाणी नियोजन याबद्दल हो. अजून तुम्ही काय सांगू इच्छिता? पिण्याचं पाण्याचं सांडपाणी जे आहे, सांडपाणीसाठी कसं असतं, बहुमजली इमारतीमध्ये सिवेज ट्रीटमेंट प्लॅन केला जातो. सिवेज ट्रीटमेंट प्लॅनमध्ये कसं होतं, त्या याच्या सदनिकेमधनं जो काही सिवेज बाहेर येतो तो एका ठिकाणी कलेक्ट केला जातो आणि तिथून तो पाईपाद्वारे तो बाहेर नेला जातो. सिवेज ट्रीटमेंट प्लॅनचं कसं असतं, त्या सोसायटीमध्ये एक टँक करून तिथं सर्व व्यवस्था केलेली असते. तिथून सगळं कलेक्शन तिथं केलं जाते आणि तिथून बाहेर अजून एक वॉटर टँक केलेला असतो, त्याच्यामध्ये ते सोडलं जातं. आणि मग पुढे त्याचा निचरा करणं हा पण एक महत्वाचा मुद्दा येतो नाही का? हां, ते कसं असतं, महानगरपालिकेमार्फत सिवेज ट्रीटमेंट प्लांट क्लीन केला जातो. ओके. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे मशिनरी असतात. जसं आपण सोसायटीच्या बाहेर आपण जो खड्डा घेऊन हे केलेलं असतं तिथून ते क्लीन करून पुन्हा आपल्याला वापरत येतं ते. बरं. बहुमजली इमारत हा जेव्हा मुद्दा येतो सर तेव्हा
पाण्याचं नियोजन असं बघताना पाण्याचे जे पाईप असतात ते केवढे असावेत, किती व्यासाचे असावेत, याबाबत सुद्धा काही नियमावली आणि त्या दृष्टिकोनातून विचार करणं हे सुद्धा क्रमप्राप्त आहे, नाही का? बरोबर आहे, ते क्रमप्राप्तच आहे. कारण कसं आहे, तुमच्या बांधकामाचे जे किती फ्लोअर आहेत त्या फ्लोअरनुसार पाईपाच्या डायमीटर ठरलेले असतात. कधी 1 इंच असतो, कधी पाऊण इंच असतो, कधी अर्धा इंच असतो. जेव्हा टॉप फ्लोअरला तुम्ही जाताल तेव्हा तुम्हाला अर्धा इंचीची गरज लागते. त्यानंतर खाली 4 मजले आल्यानंतर तुम्हाला पाऊण इंचीची लागते. त्यानंतर तुमचे खालचे 2 मजल्याला आपल्याला 1 इंचीची आवश्यकता असते. असे प्रत्येक ह्याच्या डायमीटर वाईज केलेलं असतं तसं. पण संपूर्ण इमारतीसाठी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या इंचांचा विचार करणं हे जास्त आवश्यक हो, आहे. आवश्यक आहे. जेणेकरून टाकीमध्ये पुरेसं पाणी हे पडलं जाईल. हो हो. सर, या सगळ्या बाबतींचा विचार करताना आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे विद्युत सुरक्षा. अच्छा, याविषयी विद्युत सुरक्षा म्हणजे कसं आहे, आता बहुमजली इमारतीच्या बाबतीत जे आहे तर ते सुरुवात पहिले MACVच्या तिथं हे करावं लागते, DP लावून. त्यानंतर तिथून जे आहे त्या सर्व सोसायटीला लाईट पुरवली जाते. ते लाईट पुरवताना त्याचं जे आहे पूर्ण पॅसेजमधनं त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक ओपन फिटिंग असते आणि एक कन्सील फिटिंग असते. ओपन फिटिंगमध्ये आता बऱ्याचशा ठिकाणी लाईटीच्या पट्ट्या बाहेर दिसू नये म्हणून कन्सील फिटिंग केली जाते. कन्सील फिटिंगमधनं वायरिंग सर्व आत केलेलं असते. त्यानंतर त्याला काय होतं, प्रत्येक रूमला कुठेही शॉर्ट सर्किटने आग लागू नये किंवा हे करू नये म्हणून तिथं रूमच्या बाहेर किंवा जो मेन हॉल असतो जिथं आपलं मेन कनेक्शन येतं तिथं आपल्याला प्रत्येक रूमचे ट्रिमर लावलेले असतात. समजा आपल्याला चुकून बेडरूममध्ये आग लागली तर बेडरूमचा ट्रिमर ऑफ होतो. ऑफ झाला की ती आग दुसऱ्या ठिकाणी पसरत नाही. आपण याविषयी बोलूया. सर, एक फोन खोळामलाय, तो घेते. ओके. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतायत निपाणीहून. नमस्कार शिवानंदजी. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे, एखादा व्यक्ती घर बांधण्यासाठी त्याने धडपड करून एखादा इंजिनियर कॉन्ट्रॅक्टरांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने देतो बांधकामासाठी. मग बांधकाम करते वेळी त्यांनी इंजिनियर किंवा कॉन्ट्रॅक्टरांनी थोडंसं काहीतरी मटेरियलमध्ये अपरातापर म्हणजे थोडंफार खराब वस्तू वगैरे वापरल्यामुळे बांधकाम अनिष्कृत परिणाम होतो. मग त्याच्यामुळे बांधकाम पडतो किंवा भेगा वगैरे पडतात, अशा प्रॉब्लेम उद्भवतात. मग तशा वेळी ते बांधकाम करून घेतलेल्या व्यक्तीने कुठे आपली तक्रार नोंद केली पाहिजे किंवा त्याची पाहणी कशा प्रकारे आपण करून घेतली पाहिजे, याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल, असा माझा प्रश्न आहे. हा कळीचा मुद्दा आहे. बरोबर आहे. काय सांगाल सर, तक्रार कुठे करायची, बांधकामामध्ये घडणाऱ्या अपराधांबाबत, त्यामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत आणि मुळात वापर जो आहे तो वापर चुकीचा केलाय किंवा कमी दर्जाचं, कमी प्रतीचं सामान वापरलं गेलं याविषयी. बरोबर. तुमचे आता कसं असतं, तुम्ही जेव्हा बांधकाम करताना तुम्हाला पहिले बांधकाम परवानगी घ्यावी लागते. बांधकाम परवानगी आता तुम्ही समजा तालुका लेवलला असाल तर तुम्हाला नगर परिषद असते, नगरपालिका असते, त्यानंतर महानगरपालिका असते. यांच्यामार्फत तुम्ही बांधकाम परवानगी घेता. बांधकाम परवानगी घेतल्यानंतर तिथलं जे स्पेसिफिकेशन ठरवून दिलेले असतात त्या स्पेसिफिकेशनप्रमाणे काम होणं हे गरजेचं असतं. तुम्हाला काय त्यातलं जास्त नॉलेज नसतं. जे तुम्ही इंजिनियर किंवा हे लावतात, आर्किटेक्ट लावतात, त्यांच्यामार्फत ते होतं. त्यानंतर तुम्हाला जर तक्रार करायची झाली तर संबंधित जिथून परवानगी घेतली त्या ठिकाणी तुम्ही जर तक्रार केली तर तुमच्या तक्रारीचं निरसन होऊ शकते. आणि ज्यावेळी हा काम केल्यानंतर काही काळानंतर हे प्रश्न उद्भवतात सर, हो. त्यावेळी काय करावं? म्हणजे काम करतो तेव्हा खूप छान वाटत असतं सर, बरोबर. आणि पुढे काही वर्ष किंवा काही महिने लोटल्यानंतर हे प्रश्न उद्भवतात सर. नाही, जनरली क्रॅक्स जे आहेत ना, एक पावसाळा झाल्यानंतर जेव्हा आपल्याला उन्हाळा सुरू होतो त्यावेळेस त्यातलं जे मॉइश्चर कमी होऊन त्या पुन्हा ड्राय होतं. ड्राय झाल्यानंतर क्रॅक्स डेव्हलप होतात. ते पूर्ण प्लॅस्टरला आतून किंवा बाहेरून, दोन्ही बाजूनी, बाहेरून पण उपलब्ध होतात आणि आतून सुद्धा उपलब्ध होतात. त्यासाठी जे आहे आपल्याला जेव्हा आपण कलर करताना 1 वर्षानंतर कलर केला पाहिजे. आपला एक व्हाईट वॉश मारून ठेवायचा. जे क्रॅक्स वगैरे डेव्हलप होतात, आता प्रत्येक कलर कंपन्यामध्ये क्रॅक फिलिंग मटेरियल आलेलं आहे. त्याच्याप्रमाणे जर तुम्ही क्रॅक फिलिंग मटेरियल हे करून जर हे केलं तर पुन्हा तुम्हाला क्रॅक डेव्हलप होणार नाही. म्हणजे
आपण एक नेहमी म्हणतो की व्यक्तीने एवढे पावसाळे पाहिलेले आहेत हो. तेव्हा बांधकाम क्षेत्रामध्ये सुद्धा एक पाऊस गेल्यावरती बांधकाम किती मजबूत आहे हे समजू शकतं, नाही बरोबर का? आहे, बरोबर त्यामुळे आहे. पावसाळा हा बांधकाम क्षेत्रासाठी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. दर्जा आणि हो. बांधकाम असं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा रस्ता बांधणी दर्जा हा हा. नेहमी वादाचा मुद्दा राहिलेला आहे. बरोबर. रस्ता बांधणीचा दर्जा याविषयी सर. रस्ता बांधणीचा दर्जा ह्याच्या बाबतीत जे आहे, तुमचा डांबरीकरणाचा जो भाग असतो, डांबरीकरणाच्या भागामध्ये अति पाऊस असेल तर तिथे खड्डे पडतातच. तसं काय हे म्हणजे हे नाही, कारण का डांबराचा आणि पावसाचं 36 आकडा असतो. पाऊस जर जास्त असेल तर त्या ठिकाणी जर रोलिंग व्यवस्थित झालेलं नसेल, डांबराची क्वालिटी जर थोडी कमी जास्त असेल तर त्याप्रमाणे तिथं खड्डा पडू शकतो. असं आहे. नक्कीच याविषयी जाणून घेऊया. एक छोटीशी विश्रांती घेतोय ओके. आणि आम्ही लगेच परत येतोय हॅलो सह्याद्रीमध्ये. आप बघत रहा आपली वाहिनी सह्याद्री वाहिनी. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलत आहोत ते म्हणजे बांधकाम क्षेत्रातल्या आव्हानांविषयी. सर, ब्रेक घेण्यापूर्वी आपण असं म्हटलं होतं की रस्ता हा एक कळीचा मुद्दा आहे. हो. त्याचा दर्जा, त्याची बांधणी याबाबत दूषणही दिली जातात आणि कौतुकही केलं जातं. त्यामुळे तसं म्हटलं तर रस्ता बांधणी हा अतिशय महत्वाचा आहे. बरोबर आहे. त्याबद्दल अधिक. रस्ता बांधणी म्हणजे जे मूळ स्ट्रक्चर आहे, रस्त्याचं मूळ स्ट्रक्चरापासून जे म्हणजे रोजगार हमीमध्ये जे WBM झालेले रस्ते असतात त्याच्यावर शासन निधी मंजूर करून त्याचं डांबरीकरण मंजूर केलं जातं. त्यावेळेस काम करताना जे आहे त्याच्यातले जे खडीकरण आहे, खडीकरणाचे लेअर असतात किंवा त्यानंतर MPM असतो. MPM म्हणजे त्याच्यामध्ये डांबर मिश्रित खडीचा आपण वापर केला जातो. डांबर मिश्रित खडीचा वापर करून त्याचं रोलिंग केलं जातं. रोलिंग केल्यानंतर साधारणतः 8 ते 10 दिवसाचा आपण ट्रॅफिक कालावधी सोडलेला असतो. त्याच्यावरून ट्रॅफिक सोडतो आपण. त्यानंतर ते सेट झाल्यानंतर काय थोडेफार खड्डे वगैरे भरलेले असतात ते करून आपण त्याच्यामध्ये डांबरीकरणाचा वापर केला जातो. डांबरीकरणामध्ये 20 mm कार्पेट एक असतं, त्यानंतर BM असतो, 50 mm BM असतो, 25 mm BC असतो. असे वेगवेगळे प्रकार त्या डांबरीकरणामध्ये येतात. आपल्याला ज्या पद्धतीने काम मंजूर असतं त्याची ट्रॅफिक डेन्सिटी पाहून तिथं किती ट्रॅफिक आहे किती आहे त्याप्रमाणे तरतूद हे करून आपण डांबरीकरणाचं काम केलं जातं. अच्छा असं. सर, रस्ता बांधणी आणि रस्ता रुंदीकरण या दोन्हीच्या बाबतीमध्ये बांधकामाच्या दृष्टिकोनातनं काय फरक पडत जातो? रस्ता बांधणी म्हणजे तुमचं मूळ बांधकाम करणं, डांबरीकरणाचं मूळ. आता मूळ म्हणजे कसं असतं, ग्रामीण मार्गाला 3 मीटर किंवा 3.75 रुंदी असते. अच्छा. त्यानंतर इतर जिल्हा मार्गाला 3.75 किंवा 5.5 मीटर रुंदी असते. बर. तशीच प्रमुख जिल्हा मार्ग असतात त्याला सुद्धा 3.75 ते 5.5 मीटर रुंदी असते. स्टेट हायवे जे असतात, स्टेट हायवे आपले 5.5 मीटर किंवा 7 मीटर असतात. त्यानंतर नॅशनल हायवे असतात. नॅशनल हायवे जे आहे 7 मीटर किंवा 10 मीटर असतात. मॅक्झिमम 10 मीटर असतात किंवा 4 लेन केला तर 14 मीटर रुंदी असते. 7 मीटरचे 2 लेन केले असतात. अशा पद्धतीने रस्त्याची असते. त्यानंतर रुंदीकरणाचा जो पार्ट आहे, एक पटकन फोन घेते आणि पुन्हा या मुद्द्याकडे वळते. ओके. आपल्याशी गोळे बोलतायत. नमस्कार. हॅलो. अजिंक्य गोळे, बदलापूर. नमस्कार, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. बोला. नमस्कार सर. मला असं विचारायचं होतं की वाढीव चटई क्षेत्र हा, कशाच्या आधारे वाढवून घेता येतं याविषयी काय सांगाल असं विचारायचं. बर. चटई वाढीव क्षेत्राचा चटई क्षेत्र. चटई क्षेत्राचा मुद्दा हा जो आहे ना, हा नगर रचना विभागाकडे येतो. हा, नगर रचना टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट जे आहे, टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट जे चटई क्षेत्राचे निर्देशांक वगैरे ठरवत असतात त्यांच्याकडनं तुम्हाला वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक, तुमचा जो प्लॉट एरिया असतो, प्लॉट एरियामध्ये तुम्ही केलेलं बांधकाम आणि त्याच्यामध्ये जर तुमचा शिल्लक एरिया राहिला असेल तर तुम्हाला वाढीव चटई क्षेत्र देण्यात येतं. त्याच्या बाबतीमध्ये काय नियमावली कशा पद्धतीने ते आखली नगर जाते? रचना विभाग टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट ते काम पाहतं, त्यांच्याकडे ते नियमावली वगैरे असते सर्व. बरं, आपण बोलत होतो ते म्हणजे रस्ता रुंदीकरण आणि रस्ता बांधणी याबाबत अधिक. तर रस्ता रुंदीकरणामध्ये काय असतं, अस्तित्वातील रस्ता असतो, हा, अस्तित्वातील रस्त्याला ट्रॅफिक वाढली म्हणून आपण त्याचं रुंदीकरण करतो. रुंदीकरण करताना आपल्याला 3.75 तर 5.5 मीटर केला जातो किंवा 5.5 मीटर तर 7 मीटर केलं जातो. अशा पद्धतीने त्याचं येतं. त्याच्यामध्ये काय असतं, एक्झिस्टिंग रोड तसाच ठेवला जातो, त्याच्या बाजूनी रुंदीकरण केलं जातं. दोन्ही बाजूनी जशी लँड अवेलेबल असेल त्या हिशोबाने रुंदीकरण केलं जातं. एक तर लँड जर एका बाजूला अवेलेबल असेल तर एक बाजूला केलं जातं
शक्यतो मॅक्झिमम ठिकाणी 2 बाजूला रुंदीकरण केलं जातं. 3.75 तर 5.5 किंवा 5.5चं 7 मीटर किंवा 7 मीटरचं 10 मीटर अशा पद्धतीने रुंदीकरण केलं जातं आपलं. अलीकडच्या काळामध्ये सर जेव्हा रुंदीकरण करताना आपण बघतो तेव्हा फुटपाथ ही संकल्पना हटवली जाते असं काहीसं दिसतं. म्हणजे शहरात तरी निदान असं जाणवतंय सर, त्याबाबत काय सांगू शकाल? फुटपाथची संकल्पना हटवली जाते म्हणजे कसं आहे, जर आधीच्या रस्त्याला तुमच्या रस्ता प्लस फुटपाथ केलेला असेल आणि तिथं जर जागा अवेलेबल नसेल रस्ता रुंदीकरणासाठी तर त्यावेळेस फुटपाथ आपण रुंदी कमी केली जाते. बरं, पूर्णतः वाटवले जात नाही, रुंदी कमी केली जाते. त्या हिशोबाने आपण रुंदीकरण करतो आपण. बरं. रस्ता बांधणी आणि रस्ता रुंदीकरण या दोन्हीच्या बाबतीमध्ये असं एक चित्र दिसतं, ते म्हणजे हे दोन्हीच बाबतीमध्ये दर्जा हा एक वादाचा मुद्दा राहिलेला आहे काहीसा. हो हो. तर ह्या दर्जा राखला जावा यासाठी कशा पद्धतीने विचार केला जायला पाहिजे? आणि मुळात रस्त्याचे दर्जाची पण काही मानकं आहेत सर, त्याबद्दलही काही सांगू शकाल का? रस्त्याच्या दर्जाचे मानक म्हणजे तुमची ट्रॅफिक इंटेन्सिटी, ट्रॅफिक किती आहे ह्या हिशोबाने त्याचं ते किती डिझाईन देईल त्याचं पण रोड डिझाईन असतं. त्याच्यामध्ये रोड डिझाईनमध्ये तुमच्या ट्रॅफिक इंटेन्सिटी आणि किती वेळामध्ये किती ट्रॅफिक असते या हिशोबाने त्याचे मानकं ठरव म्हणजे त्याची थिकनेस ठरवलेली असते. त्या हिशोबाने रोडची थिकनेस देऊन तुम्हाला ते त्या पद्धतीने काम करावं लागतं असं आहे. आणि जेव्हा त्याच्या बाबतीमध्ये दर्जा राखण्याचा मुद्दा येतो तेव्हा दर्जा चांगला असावा यासाठी काय विशेष, म्हणजे पावसाळा तुम्ही म्हणाल तसंच मगाचा हो, मुद्दा, हो. एक पावसाळा आला की रस्ते वाहून गेले किंवा खड्डे पडले आणि मग पुन्हा विविध पातळ्यांवरती त्यावरती उडणारे वादंग, बरोबर हे बरोबर. मुद्दे उद्भवू नयेत यासाठी आधीच बांधकामाच्या वेळी काय काळजी घेणं आवश्यक आहे? बांधकामाची काळजी घेताना ते प्रत्येक लेअर वाईज रोलिंग जे आहे कामाचं WMचं रोलिंग असेल किंवा MPMचं रोलिंग असेल ते प्रॉपर पद्धतीने होणं गरजेचं आहे. त्यानंतर एक लेअर नंतर दुसरा लेअर करायच्या आधी त्याला तेवढी ट्रॅफिक जाऊन दिली पाहिजे. त्यानंतर आता आपल्याकडे काय होतं, आज काम केलं की दुसऱ्या दिवशी लगेच डांबरीकरण केलं जातं. असं न करता त्याच्यामध्ये थोडी ट्रॅफिकचं हे सोडलं तर आपल्याला दर्जा चांगला मिळू शकतो. काही अवधी जो आहे अवधी ज्याला आपण सोडायला स्टँड पाहिजे. बाय वेळ म्हणतो हो. तो देणं आवश्यक आहे. पुणे जिल्ह्यामधलं माळीण गाव हे रातोरात भूस्खलनामुळे उद्ध्वस्त झाल्याचं आपण ऐकलेलं आहे. हो. आणि भूकंप आणि भूस्खलन या नैसर्गिक आपत्ती केव्हाही कधी आणि कुठेही येऊ शकते. उद्भवू शकतात. बरोबर. या पार्श्वभूमीवरती बांधकाम करताना त्याचा विचार कशा पद्धतीने केला जायला पाहिजे? माळींच्या बाबतीत हा नाही, म्हणजे कुठल्याही बांधकामामध्ये भूकंप आणि भूस्खलन यासाठी प्रतिरोध यंत्रणा काय केली जाते? त्यासाठी जे आहे ना, जेव्हा आपण RCC डिझाईन करतो का घर बांधायच्या आधी जे RCC डिझाईन करतो त्याच्यामध्ये जे क्षेत्र आहे भूकंप त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 असे सेक्टर केलेले असतात. काही तालुके 2 सेक्टरमध्ये आहेत, काही तालुके 3 सेक्टर. जिथं पाण्याच्या जवळचा भाग असतो तो तिथं धोका जास्त असतो भूकंपाचा. जे मेजर आता डॅम असतात किंवा हे असतात तर कोल्हापूर जवळचा भाग झाला किंवा मग आपल्या जे जवळजवळचे भाग आहे त्या भागामध्ये भूकंपाचं प्रमाण जास्त राहतं. कारण तिथं पाण्याचा दबाव जमिनीवर पडून त्याचे खाली जमिनीमध्ये हालचाल तयार होऊन त्याच्यामध्ये भूकंप होऊ शकतात असं आहे. तर भूकंपाचं जे आहे RCC डिझाईन करताना भूकंपाचा विचार करून RCC डिझाईन केलं जातं. आता शक्यतो RCC डिझाईन केल्यानंतर शक्यतो अशी RCC इमारत डायरेक्ट कोसळत नाही. तिला क्रॅक्स पडू शकतात किंवा पण ती कोसळणार नाही. कोसळली नाही तर त्याला जीवित हानी होत नाही आपल्याकडे. जर इमारत कोसळली तर जीवित हानी होऊ शकते. तिला क्रॅक डेव्हलप झाले तर मग ते आपण त्याला रिस्टोर करू शकतो, पुन्हा मग त्याला रिसर्कल करून पुन्हा बांधू शकतो ती असं आहे. बरोबर आहे. पण ह्यामध्ये मुख्य म्हणजे जीवितहानी किंवा संसाधनांची सामुग्रींची संरक्षण करणं हे महत्वाचा मुद्दा आहे, नाही का? सर, जेव्हा आपण असं म्हणतोय की भूकंप प्रवण क्षेत्र हे माहिती असेल तर डेफिनेटली तिकडे काळजी नक्कीच घेतली जाईल. पण जेव्हा हे क्षेत्र माहिती नसतं, जसं किल्लारी आहे, तत्पूर्वी किल्लारी हा भूकंप प्रवण भाग नव्हता. पण जेव्हा भूकंप झाला त्यावेळी लक्षामध्ये आलं की इथं भूकंप होऊ शकतो. अशा पद्धतीच्या अचानक उद्भवणाऱ्या आपत्तींची काळजी आपण घेता का? हो, घेतो ना. आपण आपत्तीची काळजी घेतोच आपण. कारण कसं आहे, आता शासनाने आपत्ती निवारणासाठी एक स्वतंत्र कक्ष तयार केलेला आहे. त्या कक्षामध्ये सर्व इमारत असो किंवा मग शेती असो किंवा त्याच्यानंतर तुमच्या इमारती असो
सर्व रस्ते असो, ब्रिजेस असो, सर्व याचा तिथं काळजी घेतली जाते. ते वेगवेगळ्या पद्धतीमध्ये त्यांचं हे असतं की जे प्रत्येक पावसाळ्यानंतर आमच्याकडे कसं असतं, रस्त्याला बऱ्याच ठिकाणी आपण मोऱ्या असतात, पुलं असतात, तर प्रत्येक पावसाळ्याच्या आधी त्याची तपासणी केली जाते. अच्छा. ती तपासणी केल्यानंतर जर कुठं डिफेक्ट असेल हां. तर त्याचं रिपोर्टिंग केलं तर त्याची मंजुरी शासन देतं. ते शासन मंजुरी दिली तर डिफेक्ट क्लिअर केले जातात आणि त्याच्यामुळे ते आपले जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ शकत नाही, असं आहे ते. बरोबर आहे. मग या सगळ्याचा विचार करताना जेव्हा आता या आपण वेगवेगळ्या बांधणींविषयी बोलत आहोत, रस्ता बांधणी झाली, हो आदिवासी बहुल झाले, आश्रमशाळा झाल्या, हो किंवा अजून काय वेगवेगळ्या पद्धती रुंदीकरण झालं. हो आता शाळा, निव्वळ शाळा जेव्हा वेगवेगळ्या जिथं मानवी वस्ती आहे तर तिथली शाळा बांधणी ही कशी वेगळी ठरू शकते सर? शाळा बांधणी वेगळी म्हणजे कसं आहे, तुमची शाळा प्राथमिक आहे का माध्यमिक आहे ह्याच्यावर, म्हणजे प्राथमिक म्हणजे 1ली ते 5वी पर्यंतची शाळा असते, त्यानंतर आता 6वी ते 10वी पर्यंतची शाळा जी माध्यमिक प्रकारची शाळा असते. एक फोन घेते सर पटकन, हो, घ्या. आणि मग आपण याकडे वळूया. घ्या घ्या. रुपेश गुजराती आपल्याशी बोलतात सिन्नरहून. नमस्कार हॅलो. रुपेशजी, प्रश्न विचारा. हॅलो, मी रुपेश गुजराती बोलतो, लालचौक सिन्नर. हो. सरांना नमस्कार. माझा नमस्कार, प्रश्न असा नमस्कार. होता की आपल्या भारतामध्ये कुठल्याही ठिकाणी बांधकाम करण्यासाठी मॅक्झिमम हाईट किती असावी लागते? जसे परकीय देशामध्ये खूप मोठमोठ्या बिल्डिंग असतात, जसे दुबई, हाँगकाँग इकडे. तशी किती, त्याला काही लिमिट आहे का? आणि दुसरी गोष्ट असं, आपण एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडे किंवा इंजिनियरकडे जेव्हा एखादं बांधकाम करतो तेव्हा तो आपलं बांधकाम थांबून करतो, तर एका वेळेस त्यांना सर्व पेमेंट देणे हे योग्य आहे का? कारण तो कामगारांचं अशा वेगवेगळे कारण सांगतो आणि मटेरियल सुद्धा त्यांचेच घ्यावे अशी सक्ती करतो. याबद्दल आपलं काय असेल म्हणणं? आपण जेव्हा बांधकाम करतो, बांधकाम करताना संपूर्ण पेमेंट त्या कॉन्ट्रॅक्टरला देऊ नये असं तर माझं मत आहे. जसं स्टेज वाईज बांधकाम चालतं तुमचं, तर स्टेज वाईज त्याचं पेमेंट करणं गरजेचं आहे. किंवा पहिले फुटिंग झाल्या, त्यानंतर प्लेन बीम झाले, प्लेन बीम झाल्यानंतर लिंटल बीम झाले, त्यानंतर स्लॅब झाला, स्लॅब झाल्यानंतर बांधकाम होतं, बांधकाम झाल्यानंतर प्लास्टर होतं, प्लास्टर झाल्यानंतर तुमचं फरशी, सॅनिटरीची सगळी फिटिंग होती, त्यानंतर फरशी बसवली जाते, फरशी बसवल्यानंतर तुमचं रंगकाम वगैरे होतं. अशा पद्धतीने तुम्ही स्टेज वाईज जर पेमेंट केलं, त्याला समजा इमारतीला जो काही खर्च लागणार असेल त्याचं स्टेज वाईज जर तुम्ही पेमेंट केलं तर तुमचा हा प्रश्न निकाली निघेल, अशी काय अडचण नाही. बरं, आणखीन जाणून घ्यायचं छोट्याशा विश्रांतीनंतर आम्ही लगेच परत येतोय. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलत आहोत ते म्हणजे बांधकाम क्षेत्रातल्या आव्हानांविषयी. सर, आरोग्य उपकेंद्रामध्ये आपण केलेलं बांधकाम हे थोडंसं वेगळं ठरलेलं आहे, हो. त्याविषयी सर. आरोग्य उपकेंद्रामध्ये कसं असतं, बांधकाम करताना त्यांचं OPD हा एक हे असतं जिथं ऑपरेशन्स केले जातात, पेशंटवर ऑपरेशन केले जातात. तो एक प्रकार महत्त्वाचा असतो बांधकामामध्ये. त्यानंतर तिथं जे आहे तिथली मेल आणि फिमेलची जी हे असते की जिथं पेशंटला आपण ठेवलं जातं, अशा त्या रूम जरा व्यवस्थित करायला रुग्णांची व्यवस्था, रुग्णांची व्यवस्था केली पाहिजे. त्यानंतर तिथं जे आहे डॉक्टरांचं हे असतं, डॉक्टर तिथं पेशंटला तपासतात, त्यानंतर औषधाची व्यवस्था असते, स्टोरेज वगैरे सगळं व्यवस्थित असतं तिथं. अशा याची काळजी घ्यावी लागते तिथं काम करताना. पेशंटच्या लिफ्ट, पेशंटच्या बाबतीत हे काळजी घ्यावी लागतं. असं जेव्हा तुम्ही या पद्धतीचं वेगळं काम केलं ते नेमकं वेगळे पण काय होतं? वेगळं पण म्हणजे बांधकामाचं जे आहे, बांधकाम करताना आम्ही ग्राउंड प्लस फर्स्ट पहिल्या मजल्याचं बांधकाम केलेलं होतं. इतर ह्याच्या बाबतीत जे आहे ते काम करताना जसं आहे का त्याचं बांधकाम आम्ही चांगल्या पद्धतीचं केलं. त्यानंतर ते पेशंटच्या ज्या सुविधा देणं गरजेचं होतं, त्या सर्व सुविधाचा त्याच्यात अंतर्भाव करून आपण त्या पद्धतीने बांधकाम केलं. बरं सर, शाळांविषयी आपण बोलत होतो की शाळांचं बांधकाम कसं वेगळं असतं त्याविषयी. शाळांचं बांधकाम वेगळं म्हणजे कसं आहे, ऑफिस इमारत आणि शाळेची इमारत ह्याच्यामध्ये फरक असतो. शाळेच्या इमारतीमध्ये मुलांचं जे आहे, मुलांच्या दृष्टिकोनातून विचार करून, लहान मुलं आहेत, मोठी मुलं आहेत, ह्या हिशोबाने विचार करून ते शाळांचं बांधकाम केलं जातं. त्यांच्या वर्गखोल्या त्या पद्धतीने डिझाईन केल्या जातात.
त्यानंतर त्यांची लायब्ररी असते, त्यानंतर लॅबोरेटरी असते, याचा विचार करून आपण बांधकाम केलेलं असतं. नंतर मुलांचं जे आहे, मुलांसाठी शाळेमध्ये हॉल केलेला असतो की काही सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे घ्यायचा असेल त्यासाठी शाळेमध्येच हॉल केलेला असतो, जेणेकरून पावसाचा काय त्याचा प्रादुर्भाव राहणार नाही. असं जेव्हा स्ट्रक्चरल सेफ्टी, रचनात्मक सुरक्षा हा जो मुद्दा येतो तो प्रत्येक बांधकामामध्ये कशा पद्धतीने तपासला जातो सर? बांधकाम तुम्ही कुठल्या पद्धतीने करता, त्यासाठी काय मटेरियल वापरता आणि त्याचं जे RCC डिझाईन जे केलेलं असतं हे तपासूनच स्ट्रक्चरल सेफ्टी चेक केली जाते. असं किंवा एखादी जुनी इमारत असेल, त्याचा ग्राउंड फ्लोअर बांधलेला आहे, त्याच्यावर पहिला मजला बांधायचा असेल तर त्याचे कॉलम्स आणि हे जे आहे, कॉलम्स आणि बीम जे आहे त्याचे डिझाईन करून आपल्याला हे करावं लागतं. त्यासाठी वेगळं हे पण आहे, प्लॅनिंग याच्यामध्ये आहे. पॉलिटेक्निक किंवा डिग्रीच्या कॉलेजमध्ये त्यासाठी वेगळं डिपार्टमेंट असतं, ते तपासून देतात ते. सर हा स्क्रीनवरती फोटो दिसतोय, मगाशी तुम्ही सांगितलं ते आंबेगावचं, तर हे नेमकं त्याविषयी अधिक सांगा. हा जो आहे हा मला रशियाला, कझाकिस्तानला, अल्मट्टीला मला पुरस्कार मिळाला होता, आंतरराष्ट्रीय आदर्श अभियंता पुरस्कार. हा पुरस्कार मला फडणवीस साहेबांच्या मिसेसकडनं मिळालेला होता, अमृताताई फडणवीसकडनं. नंतर ते हे जे आहे कझाकिस्तानचे उपराष्ट्रपती आणि मीडियाचे चीफ, अशा ते 3 जण होते, त्याच्यामधनं आम्हाला तो पुरस्कार मिळाला. आणि तो प्राथमिक आरोग्य केंद्र मगाशी जे आपण आंबेगावचा उल्लेख केला त्यातल्या कामाचा सर्व जे आतापर्यंत जेवढी कामं केली त्या कामाचा विचार करून त्यांनी मला हा पुरस्कार दिला होता. बरं, जेव्हा आपण पावसाळ्यामधली बांधणी असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा वीज पडणं, ढगफुटी अशी सगळी संकटही पावसाळ्यामध्येच उद्भवतात. तर त्या दृष्टिकोनातून विविध बांधकामांमध्ये काय विचार केला जातो? विजेच्या बाबतीत जे आहे तर ते इमारतीवर त्याची वीज त्या इमारतीपासून बाहेर पडावी म्हणून एक यंत्रणा असते, ती यंत्रणा आपल्याला तिथं प्रोव्हाइड करावी लागते, म्हणजे मग तिथं विजेपासूनचा धोका राहत नाही त्या इमारतीला. बरं, आणि ढगफुटीच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने विचार केला जातो? ढगफुटी अशी रेग्युलरली ढगफुटी होत नाही, काहीतरी 4-5 वर्षातनं किंवा 7-8 वर्षातनं एकदा ढगफुटी होते. पण त्यावेळेस कसं आता आपलं जे स्ट्रक्चर आहे आपण नॉर्मल याच्यासाठी बांधलेले असतात. एखाद्या वेळेस ढगफुटी झाली तर तिथं नुकसान होऊ शकतं, नुकसान झाले तर आपण तेवढ्या पुरतं रिपेअर करून आपण काम काही करू शकतो. असं मगाशी जो फोन होता त्यांनी विचारलं होतं की मुळात रुपेश गुजरातींनी की मुळात आधी पूर्ण पैसे द्यावेत का, त्यावर तुमचं म्हणणं आहे की पूर्ण पैसे हे कॉन्ट्रॅक्टरला देऊ नये. पण त्याच बरोबरीने काम जेव्हा पूर्ण किंवा अर्धवट राहतो त्याचा दर्जा, याबाबतला मुद्दा जो आहे तो त्यांच्या मनामध्ये अजूनही आहे, त्याबाबत थोडं अधिक स्पष्टीकरण त्यांना हवंय. कामाचा दर्जा आणि त्याची तपासणी. कामाचा दर्जा म्हणजे कसं आहे, तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही इतर इंजिनियरकडनं ते तपासून घेऊ शकता, किंवा मग शासकीय यंत्रणा आहे, पॉलिटेक्निक कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तुम्ही जर त्यांची फी जर त्यांना तिथं पेड केली तर ते सुद्धा येऊन तपासून देऊ शकतात तुम्हाला, म्हणजे तुमच्या मनाचं समाधान करू शकतात ते. असं बरं, आणि त्याचबरोबर त्यांनी आणखी एक मुद्दा म्हटलं होतं की शासकीय इमारतींची उंची किती असावी, अशासकीय इमारतींची उंची किती असावी? शासकीय इमारतींची उंची जी आहे ती जनरली आपण 12 फूट घेतो आणि रेग्युलर ज्या इमारती असतात त्या 10 ते 11 फूट घेतो. कारण कसं शासकीय इमारतीला लोक जिथं जास्त येत असतात त्याच्यामुळं तिथं गरम जास्त होण्याची शक्यता आहे, म्हणून आपण त्याची उंची 12 फूट घेतो शक्यतो. आणि रहिवासी इमारतींच्या बाबतीमध्ये रहिवासी इमारती 10 फूट चालते, इमारतीची उंची 10 फूट चालते. आणि गावाकडच्या इमारती आणि शहर विभागातल्या इमारती यामध्ये कशा पद्धतीने फरक केला जातो? आता गावाकडच्या इमारती जनरली कौलारू टाईपच्या असतात, कौलारू इमारती असतात किंवा काही ठिकाणी पत्रे टाकलेले असतात, त्यामुळे त्यांची उंची डायरेक्ट 13-14 फूट. हो, 13-14 फूट उंची असते त्यांची मॅक्झिमम. आणि इमारतींच्या बाबतीमध्ये विचार कसा केला जातो? शहरी इमारतींच्या बाबतीत जे 10 फूट जनरली रेसिडेन्शियल याला घेतली जाते आणि 12 फूट जे आहे ऑफिशियल इमारतीला घेतली जाते. शाळा असो, आरोग्य केंद्र असो किंवा मग तुमचे ऑफिशियल इमारती असो, त्याला 12 फूट उंची घेतली जाते. देवस्थान परिसरामधलं बांधकाम हे इतर बांधकामांपेक्षा कशा पद्धतीने काळजीपूर्वक करावं लागतं?
देवस्थान इथल्या बांधकामाची काळजी याच्यासाठी घ्यावी लागते की तिथं भाविक लोक जास्त येतात आणि आता आपण पाहिले की सगळेच भारतातले लोक जास्त भाविक झालेले त्याच्यामुळे कसं आहे तिथं भाविक जास्त येतात त्या दृष्टीने तिथं बांधकामाचा दर्जा जो आहे बांधकाम करताना त्या दृष्टीने बांधकाम केलं जातं त्याने त्याच्या सुविधा ज्या आहे सुविधासुद्धा त्या पद्धतीने द्याव्या लागतात. सर्वात महत्त्व म्हणजे स्वच्छतागृह असतं किंवा त्यांचं भोजन कक्ष असतं. हे भोजन कक्ष वगैरे करताना व्यवस्थित करावं लागतं असं ते. बरोबर आहे. परिसरामध्ये अजून कोणती काळजी घ्यावी लागते? परिसरामध्ये सोयी सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून काय बघावं लागतं? पार्किंगची व्यवस्था सर्वात महत्त्वाची आहे. पार्किंगची व्यवस्था पाहिजे, स्वच्छतागृह पाहिजे तिथे. त्यानंतर दर्शनासाठी जी रांग लावली जाते ते रांगेची व्यवस्था केलेली असते तिथे. त्या पद्धतीने काही ठिकाणी हॉल केले असतात, काही ठिकाणी बाहेर व्यवस्था केलेली असते. जशी जागा अवेलेबल असेल त्याप्रमाणे आपल्याला काम करावं लागतं. मुळा नदीवरती पूल बांधणी हो. ही कशा पद्धतीने वेगळी ठरली? मुळा नदीवरचा पूल म्हणजे माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो. कारण कसं आहे संगमनेर तालुक्यातलं ते जांबूत गाव आहे ते स्वतंत्र झाल्यापासून कुठल्याही बारामाही रस्त्याने जोडलं गेलेलं नव्हतं. कारण त्याच्या पुढं मुळा नदी होती. मुळा नदी असल्यामुळं त्यांना तिथून जाता येत नव्हतं आणि त्या गावाची लोकसंख्या जास्तीत जास्त 275 ते 300 लोक होती. अच्छा. त्यामुळं काय होतं आम्ही ज्या वेळेस तिथं पूल प्रस्तावित करायचो पुलाचा खर्च असायचा 2 ते 5 कोटी रुपये आणि 300 लोकांसाठी एवढा खर्च करणं शासन त्याला मंजुरी देत नव्हतं. म्हणजे ज्यावेळेस प्रथमतः ग्रामीण मार्ग रस्त्यावरची ही जिल्हा पातळीवर दिली गेली त्यावेळेसचे तत्कालीन महसूल मंत्र्यांनी त्यावेळेस सर्व तालुक्याचा निधी फक्त तेवढ्या पुलासाठी दिला होता आणि त्याच्यामुळे ते पुलाचं आम्ही 4 महिन्यामध्ये बांधकाम करून पूर्ण केलं. नक्कीच. मुद्दा काय येतो की सुरक्षित बांधकाम ही सुरक्षित भविष्याची हमी देत असते आणि त्याच दृष्टिकोनातनं बांधकाम कोणतंही असलं तरी त्यामध्ये असलेली आव्हानं आणि सुरक्षितता यांचा मुद्दा आणि यांचा विचार होणं हे प्राधान्यानं आवश्यक आहे. याच अनुषंगाने आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा विषय होता. सर, तुम्ही आलात, माहिती दिलीत, मनपूर्वक आभार मानते. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.